खोक्या प्रकरणामध्ये मला व्हिलन ठरवून बिश्नोई गँगकडून खून करण्याचा कट होता. आमदार सुरेश धस यांचा खळबळजनक दावा. सरकारच्या भूमिकेची प्रतीक्षा. आपल्या खुनाचा कट आखल्याचा दावा करणाऱ्या सुरेश धस यांची अनेकांकडून खिल्ली. सुरेश धस फिल्मी असल्याचं म्हणत उडवली टर. धनंजय मुंडेंचे सहकारी राजेंद्र घनवट आणि पोपट घनवटांनी शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या. अंजली दमानी यांचा आरोप. 11 शेतकऱ्यांची दमानियांकडे कैफियत. धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंविरुद्धच्या फाईल्स मला आणून दिल्या होत्या. अंजली दमानी यांचा गौप्यस्फोट. फाईलमधला तपशील गुलदस्त्यात. कळंबमधील महिला हत्या प्रकरणी धक्कादायक माहिती उजेडात. हत्येच्या नंतर आरोपीचा मृतदेहासोबत 2 दिवस वावर. हत्येच्या आधी महिलेनं उठाबशा काढायला लावल्याचा आरोपीचा जबाब. छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरेटकरचा मुक्काम जेलमध्येच. कोर्टानं पुन्हा एकदा जामीन नाकारला. कोरेटकर बाहेर आल्यास पुन्हा पळून जाईल. सरकारी वकिलांचा युक्तिवाद. सप्टेंबरमध्ये वयाची 75 गाठणारे मोदी निवृत्त होतील. संजय राऊतांची भविष्यवाणी. सरसंघचालक आणि मोदींच्या भेटीवरती बोट. मुंबईमध्ये मराठीचा अपमान करणाऱ्या L&T कंपनीच्या वॉचमॅनला मनसैनिकांनी कानशिलात लगावली. तर राज ठाकरेंच्या निर्देशानंतर मनसैनिकांची ठाण्यामधल्या बँकेमध्ये धडक. कॉमेडियन कुणाल कामराच्या शोसाठी उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना सुद्धा मुंबई पोलिसांकडून समन्स. तर कामराच्या व्हिडिओवरती जगभरातून देणग्यांचा वर्षाव. रक्कम कोट्यवधींच्या घरात. मथुरा आणि काशीच्या आंदोलनामध्ये स्वयंसेवक भाग घेऊ शकतात. RSSचे महासचिव दत्तात्रय होसबाळेंचं स्पष्टीकरण. सगळ्याच मशिदींवरती दावा नको. होसबाळेंच्या सूचना. भंडाऱ्यामधली भेसळ रोखा. जेजुरीच्या मार्तंड देवस्थानाचं राज्य सरकारला पत्र. भेसळीच्या भंडाऱ्यामुळे भाविकांचं आरोग्य धोक्यात, अशी ही तक्रार. राज्यभरामध्ये लवकरच सुरू होणार बाईक टॅक्सी. राज्य मंत्रिमंडळामध्ये मंजुरी. केवळ इलेक्ट्रिक आणि वरून कव्हर असलेल्या दुचाकींना परवानगी मिळणार.